नमस्कार ॲस्पिरंट्स. तर चलाच पाहूया आपण 2015चं क्वेश्चन पेपर एम-पी-एस-सीचं. डिटेल एक्सप्लेनेशन पाहूया आता. तर तुम्ही पाहिलं नसेल तर इकडे आय लिंक आहे. इकडे पाहू शकता तुम्ही 2014 पासून आपण स्टार्ट केली ही सीरीज. लवकरात लवकर मी प्रयत्न करेन की हे जे एक्सप्लेनेशन आहे फास्ट करायचं. आता सध्या तरी 1 ते 50 प्रश्न आपण करणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट पण येईलच लवकर. मे बी उद्याच येईल. चला पाहूया मग आता. चला. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल ऑफ हैदराबाद स्टेट, हू अमंग द फॉलोइंग ट्राइड टू असॅसिनेट द निजाम बाय थ्रोइंग अ बॉम्ब ऑन 4 डिसेंबर 1947. तर हैदराबादमध्ये स्ट्रगल असताना म्हणजे फ्रीडम स्ट्रगल चाललेला तेव्हा कुणी यामधल्या कुणींनी जे निजाम आहेत त्यांचा वध करण्याचा प्रयत्न केला. तर कोण होते? तर इथं तुम्ही पॉज करू शकता किंवा सोडवू शकता. तर काय उत्तर आहे? नारायण पवार. ठीक आहे. जर त्यांच्याबद्दल माहिती बघायची असेल, तर बघा आता यांचं जे बर्थ आहे ते महाराष्ट्रातलंच आहे आणि असोसिएटेड आहे ते काही ना काही रिजनल किंवा लोकल नॅरेटिव्हज बरोबर होते ते हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये पण होते आणि मेजर जर असोसिएशन्स पाहिले, तर काही-काही लोकल किंवा एक्झाम बोर्ड सोर्सेसमधून जर बघितलं, तर ते की हैदराबाद लिबरेशन एफर्ट्समध्ये म्हणजे हैदराबादच्या ह्याच्यामध्ये होतेच ते मुक्ती संग्राममध्येच होते इनडायरेक्टली. बाकीचे जे ऑप्शन्स जर पाहिले, तर विनायक विद्यालंकर जे आहेत, ते ओरिजिनली महाराष्ट्राचे आहेत. बॉर्न आहे 1890चे. वेल नोन मराठी नॅशनलिस्ट होते हे, सोशल रिफॉर्मर पण आहेत. जर मेजर असोसिएशन्स पाहायचे बघितले तर असोसिएटेड विथ इंडियन फ्रीडम स्ट्रगलमध्ये पण त्यांचा सहभाग होता. जसं की त्यांनी एक रायटर, ट्रान्सलेटर, इंटेलेक्चुअल पण होते ते. सोशल अवेअरनेस पण त्यांनी स्प्रेड करण्यास मदत केली. जसं की ट्रान्सलेशन आणि नॅशनलिस्ट लिटरेचर जे आहे ते खालपर्यंत पोहोचवलं त्यांनी. आणि हे डायरेक्टली लिंक नव्हते तसं मिलिटंट ॲक्टिव्हिटीजमध्ये. म्हणजे जे मिलिटंट ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? तर जे अ, शस्त्रांनी त्यांना वध करायचा प्रयत्न करतात. शस्त्र किंवा जे टेरर पसरून त्यांना घाबरवायचा प्रयत्न करतात किंवा त्यांना एक दहशत निर्माण करायची असते. कुठले? जे राज करतात त्यांच्यावरती. स्पेसिफिक हैदराबाद स्टेट लिबरेशन मूव्हमेंटमध्ये तर असं काही स्पेसिफिक नव्हते डायरेक्टली लिंक. पण मेजर कॉन्ट्रिब्युशन तर होतंच बऱ्यापैकी त्यांचं. त्यानंतर देवीसिंग चौहान, तर हे महाराष्ट्राचे असोसिएटेड विथ मराठवाडा रिजनमधले होते हे ड्युरिंग द हैदराबाद लिबरेशन मूव्हमेंटमध्ये आणि मेजर असोसिएशन ॲज अ की रिव्हॉल्युशनरी बोलू शकता तुम्ही, की हैदराबाद मुक्ती संग्राममधले होते. हैदराबाद लिबरेशन स्ट्रगलमध्ये. असोसिएटेड विथ अंडरग्राउंड आर्म्ड रेझिस्टन्स अगेन्स्ट द निजाम रूल ठीक आहे. प्रॉमिनंट रोल प्ले केला त्यांनी ऑप्रेसिव्ह रेजिम ऑफ द निजाम. निजामचं जे ऑप्रेसिव्ह रूल होतं, त्यामध्ये त्यांचा एक खूप प्रॉमिनंट रोल होता. आणि हिज ॲक्ट ऑफ अटेम्प्टिंग टू असॅसिनेट द निजाम म्हणजे आता ह्यांनी पण प्रयत्न केलाय तसा अटॅक करायचा, पण मेजरली तर तेच होते. सेकंड प्रश्नाकडे जाऊया. रॉंगली मॅच पेअर विचारलंय त्यांनी. रॉंग कुठलं, चुकीची जोडी कुठली आहे तर? तर इथं आहेत, बघू शकता तुम्ही ऑप्शन्स वगैरे. कुठलं वाटतंय? उदयगिरी आहे का? तर तेच आहे. तर स्टँडर्ड हिस्टॉरिकल उदयगिरी जे आहेत ना, केव्हज इन उदयगिरी जे की आहे कुठे? तर एम-पीमध्ये आहेत. रॉक कट हिंदू स्कल्पचर्स आहेत. त्यामध्ये प्रॉमिनंट हिंदू डिपिक्शन्स आता बघा याचं उत्तर जे आहे ना, ते थोडंसं म्हणजे आता त्यांनी चुकीचं विचारलंय. तर तसं पाहायला गेलं तर हे उदयगिरी जे आहे, ते बरोबरच आहे. उदयगिरी हिल्सबद्दल जरी सांगायचं म्हटलं, तर पर्वती टेम्पल ऑप्शन 2 जे आहे ना, पर्वती टेम्पल नाचा नच्चना इज जनरली कन्सिडर्ड द इनकरेक्ट व्हेरी मोस्ट हिस्ट्री अँड कॉम्पिटिटिव्ह रेफरन्स बुक. नच्चा जनरली काय आहे माहिती का मेनली? हे लक्ष्मण टेम्पल आणि पार्वती टेम्पलसाठी आहे. लच्चा जे आहे, नच्चा. सो द पेअरिंग समटाईम्स कन्फ्युजेस सो इट इज ऑफन साइटेड एज रॉंगली मॅच्ड पेअर. आता बघू आता काय म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजनच होतं मला, की कुठलं नेमकं बरोबर कुठलं आहे. तर आता एक-एक ऑप्शन पाहूया आता सध्या तरी. पार्वती टेम्पल जनरली रॉंग म्हटलं गेलंय. आता एम-पी-एस-सीनं काय म्हटलं माहिती का? मला वाटतंय एम-पी-एस-सीनं 4 उत्तर दिलंय. आता मला कळत नाहीये शिवा स्कल्पचर्स हे तर बरोबर आहे ॲक्चुअली. उदयगिरीमध्ये शिवा टेम्पल्स भेटलेत. आता उदयगिरीत तर मला माहीत नाही आता यांचं काय म्हणायचं. बाकी तर व्यवस्थितच आहे. पण पार्वती टेम्पल, तर लक्ष्मण टेम्पल, पार्वती टेम्पल हे पण बरोबरच आहेत. मला कळत नाही त्यांनी कुठलं उत्तर द्यावा. पण बाकीचे पण ऑप्शन बघू. विष्णू टेम्पल तिगावा हे करेक्ट पेअर आहे. तिगावा जे आहे लॉर्ड विष्णूसोबत रिलेटेड आहे. आणि शिवाय स्कल्पचर्स पण भरपूर उदयगिरीमध्ये पाहायला भेटतात आपल्याला रॉक कट टेम्पल्समध्ये. शिवा टेम्पल पण आहे. भुमरा, भुमरा कुठे आहे माहिती का? सतना डिस्ट्रिक्ट एम-पीमध्येच आहे. आणि उदयगिरी हिल्स बद्दल सांगितलंय. तर बघितलं गेलं तर ऑप्शन 2 चुकीचं आहे. पार्वती टेम्पल नाचा किंवा नचना म्हणतात त्याला. पण ठीक आहे आता असे खूप सारे प्रश्न मला भेटलेत, की ते फॅक्चुअली बरोबर नाहीयेत
उत्तर वेगळंच दिलंय. आता ह्याचं काय बघा, अब्दुल रझाक जेव्हा पण येईल ना, तेव्हा लक्षात ठेवा विजयनगर रेफरन्समध्ये असतात. ठीक आहे. आता यांनी काय म्हटलंय, अब्दुल रझाक यांनी म्हटलंय, की हे जे सिटी होती, स्टेट होता, ते मेनी हिंदू रिफ्युजीजला अट्रॅक्ट करत होतं नॉर्थपासून आणि कंटेम्पररी अकाउंट्समध्ये पण त्यांचं जे जर बघायला गेलं सिटी, ती पूर्णपणे रिच आणि खूप ब्युटिफुल होती. अँड धिस सिटी हॅज इज सच दॅट आय हॅज नॉट सीन ऑर एव्हर हर्ड ऑफ एनी प्लेस रिझम्बलिंग अपॉन द होल अर्थ. म्हणजे पूर्ण पृथ्वीवर कुणाला असं माहीत नसेल, की ही जी सिटी आहे, ही खूप सुंदर आहे आणि कुणी असं असं कुणी पण नाही, की ज्यांनी विचार नाही केला, की ह्याला पाहायला पाहिजे किंवा असं कुणीच नाही, की ज्यांनी ऐकलं पण नाही. तर कुठली सिटी आहे? तर आहे विजयानगर. आणि हे अब्दुल रझाक कोण होते? तर पर्शियन अँबॅसेडर होते, ट्रॅव्हलर होते, ज्यांनी विजयनगर एम्पायर जे आहे ना 15th सेंचुरीमध्ये व्हिजिट केलेलं आणि त्यांनी डिस्क्राईब केलं, की जी कॅपिटल सिटी होती. कोण? कुठली? विजयनगरची कॅपिटल काय? हम्पी. ठीक आहे. हे एक्स्ट्रीमली वेल्दी, ग्रँड अँड म्हणजे काइंड ऑफ बोलू शकता बाहुबली टाइपच होती ती. आणि हे खूप प्रेज केलं याबद्दल. मॅग्निफिसन्स एकदम म्हणजे जे बाहुबलीमध्ये जे महल वगैरे दाखवलेत ना, त्या लेव्हलचंच होतं हे. ठीक. त्यानंतर बाकीचे पण बघूया एक-एक ऑप्शन. महाबलीपुरम जे आहे फेमस आहे साउथ इंडियन पोर्ट सिटी आहे. पोर्ट म्हणजे काय बंदरगाह आहे. पल्लव पिरियडपासून म्हणजे पल्लव पिरियडमध्ये हे सगळ्यात जास्त फेमस होती आणि त्यामध्ये महाबलीपुरममध्ये रॉक कट टेम्पल्स पण सापडले, शो टेम्पल पण आहेत आणि हे काही असोसिएटेड नाही आहेत महाबलीपुरम, अब्दुल रझाकचं कारण की हे वेगळं आहे, पल्लवा पिरियड वेगळा आहे आणि आपला विजयनगर वेगळा. 15th सेंचुरी कुठं आणि हे थोडंसं पुढे आले. आय गेस 16 का 17th सेंचुरीमध्ये आले. किंवा अगोदरच आलेत मला वाटतं हे अगोदरचे पल्लव पिरियड अगोदरचे मिडिएव्हल टाईमचे. एन्शंटचे. असो. कोचीन वॉज हिस्टॉरिकली इम्पॉर्टंट ॲज अ ट्रेडिंग पोर्ट. कोचीन जे होतं ट्रेडिंग पोर्ट आहे. लेटर पोर्चुगीज यांनी खूप त्याला सिग्निफिकंट बेसच बनवला. डच, मग ब्रिटिश केरलामध्ये इन्फ्लुअन्स होतच राहिले. असं काही हिस्टॉरिकल रेकॉर्ड नाही सापडला. आता बघा अब्दुल रझाकला का रेफरन्समध्ये घेतलंय? कारण की ते कळायला पाहिजे की हे ह्याच्याशी काही रिलेटेड नाहीये. तेवढं जरी माहिती असतं तरी ठीक. आणि जे विजयनगर आहे ते बेस्ट सिटी इन द वर्ल्ड असं म्हटलेलं गेलंय. त्यानंतर त्रावणकोर जे आहे ते प्रेझेंट केरलामध्येच आहे. प्रिन्सली स्टेट स्पेशली मॉडर्न एरामध्ये असं काही त्यामध्ये पण काही रिलेटेड नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रेट डिप्रेशनबद्दल नेट रिझल्ट काय होता? 1930चा जो ग्रेट डिप्रेशन होता. तर पॉप्युलेशन डिक्रीज आणि हे ते बघा ऑप्शन कुठलं वाटतं बरोबर. पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. उत्तर आहे एम-पी-सीने क्वेश्चन 4चं उत्तर जे आहे ना ऑप्शन 1 दिलंय ॲज अ करेक्ट ए आणि सी. म्हणजे काय पॉप्युलेशन डिक्रीज झालेलं आणि बॉम्बे मिल ओनर्सने रिड्यूस केलं टेक्सटाईल वर्कर्सचं वेजेस बाय 30% ते 50%. फक्त दुसरं चुकीचं आहे. नंबर ऑफ टेक्सटाईल मिल्स अहमदाबाद डिक्रीज नाही झाले. तर बघू याचा एक्सप्लेनेशन काय आहे? पॉप्युलेशन डिक्रीज झालं कारण की इकॉनॉमिक हार्डशिप खूप यायला लागलेली. इंडस्ट्रीज खूप स्ट्रगल करत होते. पीपलनी मायग्रेशन चालू केलं आणि त्यामुळे काय झालं? पॉप्युलेशन डिक्रीज झालं. ठीक आहे. असं म्हटलं जातं की हे कॉन्ट्रोव्हर्शियल आहे जनरली इनकरेक्टच आहे हे पण. कारण की मोस्ट हिस्टॉरिकल जे सोर्सेस आहेत ना, ते म्हणतात की नंबर ऑफ टेक्सटाईल मिल्स ऑब्व्हियसली जर डिप्रेशन असेल तर थोडंसं तरी इम्पॅक्ट पडणारच इंडस्ट्रीजवरती. तर हे म्हणतात की डिक्रीज नाही झाले, इन्क्रीज झाले उलटं ड्युरिंग द डिस्पाईट इकॉनॉमिक प्रेशर ओनर्स मे हॅव इन्क्रीज्ड प्रोडक्शन कॅपॅसिटी टू ऑफसेट फॉलोइंग प्रॉफिट्स. द वर्कर्स सपोर्ट दिस इज बाय सम एक्झाम कीज अँड एक्सपर्ट सोर्सेस कन्सिडर बी ॲज इनकरेक्ट. आता ह्यांनी का चुकीचं मानलं हे? तर काही-काही आता एवढं डिप्रेशन असून पण जे प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी अहमदाबादमध्ये जे टेक्सटाईल मिल्स होते ना, त्यांचा नंबर ॲक्चुअली वाढलंय. त्यामुळे हे इन्करेक्ट असं मानलं गेलंय. तर वेजेस तर ऑब्व्हियसली डिक्रीज होणार. बाकी तर ऑप्शन्स करेक्टच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू, कुणी डिस्क्राईब केलं, की जे अँबॅसेडर आहेत हिंदू मुस्लिम युनिटीचे, जिन्ना जे आहेत ते अँबॅसेडर आहेत हिंदू मुस्लिम युनिटी. आन्सर आहे सरोजिनी नायडू. त्यांनी 1916 मध्ये जे आपला करार झालेला लखनौ पॅक्ट, त्यामध्ये त्यांनी खूप चांगलं रोल प्ले केलेलं. त्यामुळे त्यांना हे असं म्हटलं गेलं. त्यानंतर ती वेगळी गोष्ट, की ॲक्चुअली बघायला गेलं तर जे पार्टिशन झालंय आपलं हिस्ट्रीमध्ये पाकिस्तानचं. तर जे बीज होती, म्हणजे जे स्टार्ट पॉइंट होता ना, ते लखनौ पॅक्टपासूनच झालंय. भले त्यांनी चांगलं केलंय, पण तिथं मुस्लिमना काय भेटलं माहिती आहे ना? काय भेटलं? सेपरेट इलेक्टोरेट्स भेटले यांना. ठीक आहे, मुस्लिम म्हणजे मुस्लिम लोकांना व्होट करू शकतात. पण तरी पण ते पॅक्ट तर झाला, पण असा पॅक्टवर झाला, की ते नंतर स्प्लिट होणार. की महात्मा गांधी अशाशी रिलेटेड नव्हते. ऑल्दो गांधी वर्क्ड एक्सटेन्सिव्हली फॉर हिंदू मुस्लिम युनिटी. पण त्यांचा ॲज सच यांनी असं काही म्हटलं नाही, की अँबॅसेडर आहे ते. बाकी तर कम्युनल राईट्स वगैरे ते खूप ॲड्रेस करत होते. सरोजिनी नायडू तर हे बरोबरच आहे उत्तर. आणि जवाहरलाल नेहरू पण काही इन्व्हॉल्व्ड होते काँग्रेस मुस्लिम लीग टॉक्समध्ये. पण असं काही हिस्टॉरिकल रेकॉर्ड नाही, की ते जिन्नाबरोबर असं काहीतरी फेस करतील. तेज बहादूर सप्रू पण ते एक प्रॉमिनंट मॉडरेट लीडर होते, ॲडव्होकेट होते, लीगल लुमिनरी होते. पण असं काही क्रेडिट नाही जात त्यांना. त्यानंतर 6वा प्रश्न पाहूया. हा पण थोडा कॉन्ट्रोव्हर्शियलच वाटला मला. जे अर्लिएस्ट संस्कृत प्लेज जे लिहिलेले त्यांच्या म्हणजे त्यांनी अगोदरचे संस्कृत प्लेज लिहिलेत.
आणि काही-काही फ्रॅगमेंट्समध्ये त्यांचे मॅन्युस्क्रिप्ट पाम लीव्हजवरती पण सापडले गेलेत. एक टर्फनवरती जे की आहे गोबी डेझर्टमध्ये. तर हे एन्शियंट इंडियन ऑथर कोण होते? कालिदास, भासा, अश्वघोष आणि विशाखदत्त. भासा आणि अश्वघोषमध्ये जरा कन्फ्युजन होतं मला. तर अश्वघोष उत्तर एम-पी-एस-सीने दिलंय. पण असं बघितलं गेलं तर भाषा उत्तर बरोबर आहे. आता माहीत नाही आता काय यांचं मोस्ट जे स्टँडर्ड हिस्ट्री लिटरेचर सोर्सेस आहेत ना बघा, असे जे प्रश्न आहेत ना काही-काही, ते तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग असणार. आता बघा मला विचारा आणि सगळ्यात मला वाटते आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये 2015चाच एवढा भयंकर पेपर होता. आय गेस खूप कमी कट ऑफ लागलेला. हिस्टॉरिकल फिगर्स आहेत. आय गेस 2 डिजिटमध्येच कट ऑफ लागलेला. तरी 90 का 100 लागलाय काय माहीत बघायला लागेल. इव्हन सी-सॅट आणि तेव्हा सी-सॅट क्वालिफायिंग नव्हता. दोघांचे मार्क्स पकडून तेवढा लागलेला. आय गेस 70 का 80 लागलेला. सी-सॅट पण टफ टाकलेला आणि हे तर काय बघायचा प्रश्नच येत नाही. तर भाषा जे आहेत ते वन ऑफ द अर्लिएस्ट आणि मोस्ट सिग्निफिकंट संस्कृत प्ले राइट्स होते हे. अन् त्यांनी त्यांचे जे प्लेज होते ते अर्ली 20th सेंचुरीमध्ये डिस्कव्हर करण्यात आलेले, रिडिस्कव्हर करण्यात आले आणि हे ॲक्चुअली मानलं गेलं की हे एकदम ओल्डेस्ट फुल संस्कृत ड्रामाज होते आणि मोस्टली रेफरड टू केरला आणि हे केरलाशी रिलेटेड होते. भाषेचे जे पण होते ना केरलाशी रिलेटेड होते, तरफनच्या रिलेटेड नव्हते. म्हणून स्पेसिफिक फ्रेजिंग इन द क्वेशन फ्रॅगमेंट्स अबाउट फाउंड एट टर्फन, कोबी डेझर्ट मॅचेस डिटेल्स विथ सम ठीक आहे. अशोक जे होते रिनाउंड बुद्धिस्ट फिलॉसॉफर, पोएट आणि ड्रामाटिस्ट होते आणि हे फर्स्ट टू सेकंड सेंचुरी सीईमध्ये राहिलेले आणि ऑथर्ड सेलिब्रेटेड वर्क्स लाइक बुद्धचरित आणि सौंदर्यनंदा. हे लक्षात ठेवा. अश्वघोष यांचं काय आहे? बुद्धचरित आहे. तर बुद्धचरित्र वेगळंच वाटेल आपल्याला कोणतरी वेगळंच लिहिलंय, पण अश्वघोष आहे यांचं आणि सौंदर्यनंदा. हे 2 इम्पोर्टंट आहेत. आणि अर्लिएस्ट त्यांचे संस्कृत लिटररी मॅन्युस्क्रिप्ट्स पण सापडलेत. एस्पेशली बुद्धिस्टवरती यांनी जास्त काम केलंय आणि काही-काही जे पाम लीफ आणि बिर्च बार्क जे आपलं साल असते आपल्या झाडांची, त्याच्यावरती त्यांनी पण ते लिहिलेलं. ते सेंट्रल एशियन लोकेशन्समध्ये सापडलेत टर्फांमध्ये. तर बघू आता. अशोकच त्यांचं बरोबर उत्तर आहे त्याचं. हे केरलामध्ये होते म्हणून याचं उत्तर मला वाटतं हे नाही. त्यानंतर बाकीचे पण ऑप्शन्स पाहूया. ग्रेटेस्ट क्लासिकल संस्कृत पोएट होते हे ड्रामॅटिस्ट होते कालिदास तर तुम्हाला माहीतच आहे. पण हे नंतर आलेत, खूप नंतर आले. ते 1st, 2nd सेंचुरीमध्ये ते 4th, 5th सेंचुरीमध्ये आलेत. आणि याचं काही कनेक्शन येत नाही पाम लीफवरती तरी. भासा जे होते ते मेजर संस्कृत ड्रामॅटिस्ट होते. खूप सारे प्लेज लिहिले त्यांनी. टर्फन डिस्कव्हरी पण यांच्यावरती आहे. पण डायरेक्टली लिंक नाहीये याच्याबरोबर. मेनस्ट्रीम सोर्सेस आयडेंटिफाय द पायनियर बट द टर्फन डिस्कव्हरी नाहीये. अशोकश हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. सिल्क रूट वगैरे त्यांनी त्यामध्ये पण त्यांचं आहे, उल्लेख आहे. विशाखा दत्ताचं फेमस काय आपले रुद्र ठीक आहे. आणि ते पण खूप नंतर आलेत. भाषण अशोकसच्या नंतर आलेत विशाखा दत्त. माहीतच असेल. आता 1926 मध्ये कुणी प्रपोज केलं जे बिल होतं बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, की त्यांनी म्हटलंय असं, की ग्राम जोशी वुल्ड हॅव नो राइट टू क्लेम हिज फीस इफ ही वॉज नॉट इन्व्हायटेड टू परफॉर्म रिच्युअल्स. ठीक आहे. म्हणजे काय 1926 साली मुंबई कायदेमंडळात यामुळे असे विधायक मांडले, की ग्राम जोशींना संस्कार करायला बोलावले नसेल, तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही. कोणी म्हटलेलं आहे? कोणी म्हटलंय? तर राव बहादूर सिके भोळे. हे आहेत. तर हे प्रॉमिनंट सोशल रिफॉर्मर होते, पॉलिटिशियन होते महाराष्ट्रातले. 1926 मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलं बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये हा बिलमध्ये, की जे ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस आहे ना, त्यांना रिफॉर्म करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, की जे ग्रामजोशी आहेत, भले त्यांनी हे जी प्रथा होती, की भले त्यांनी काही विधी वगैरे नाही केली, तरी पण ते बिल डिमांड करायचे. म्हणजे काय काय म्हणतात, पैसे डिमांड करायचे. ते म्हटले, की असं नाही चालणार. ज्यांनी कुणी केले त्यांनाच भेटेल ना, ऑब्व्हियस आहे. ज्यांनी नाही केलं त्यांना कशाला द्यायचं? आणि त्यांना जर इन्व्हिटेशनच नाहीये, तरी पण त्यांना ते कसं देऊ शकता ना? तर त्याबद्दलच होतं हे. बाकी बघूया आपण बॅरिस्टर जयकर जे होते ते मुकुंद रामराव जयकर. त्यांना असं वेल नोन लॉयर, पॉलिटिकल लीडर होते. पण हे काही असोसिएटेड नव्हते 1926च्या रिफॉर्म्समध्ये. त्यानंतर राव बहादूर सिके भोळे ते तर होतेच. त्याबद्दल आपण सांगितलंच. भास्करराव जाधव जे होते रिफॉर्मिस्ट आणि लीडर इन्स्ट्रुमेंटल इन सत्यशोधक आणि नॉन ब्राह्मीण मूव्हमेंट्समध्ये. ठीक आहे. सत्यशोधकमध्ये पण होते त्यांचा इम्पोर्टंट रोल आहे. हे पण लक्षात ठेवा. आणि दामोदर सखाराम यांडे असं काही सिग्निफिकंट रेकॉर्ड नाही त्यांच्याबद्दल. हे पण ह्याच्याशी रिलेटेड नाही. 8वा प्रश्न पाहूया. हुज ऑब्नॉक्शियस ॲक्ट्स वर मेन्शन. आता हे कुणी हे जे आहेत त्यांनी कृत्य केलेत. त्यामधले कुठले लॉर्ड किंवा जेम्स किंवा सर असतील. तर इंडियन सिव्हिल सर्व्हिसचं वय कमी केलं. रिस्ट्रिक्शन्स लावले लिबर्टी प्रेसवरती आणि ड्युटीज आर्म्स ॲक्ट आणला. यावरूनच कळून जाईल आर्म्स ॲक्टवरनं. कोण होते? लिप्टन होते. एक यांचा कार्यकाळ किती होता? तर 1876 टू 1880 आणि जर पाहायला गेलं तर निगेटिव्ह रोल जर असेल ना, तर हे एकमेव खतरनाक निगेटिव्ह रोल बोलू शकता. खूप भयंकर मेजर्स घेतले त्यांनी. एकतर पहिला
मग त्या म्हणजे त्यांचं असं होतं, की बाई जे इंडियन्स आहेत ना, त्यांना कसं रिस्ट्रिक्ट करता येईल, त्याबद्दल त्यांचा पूर्णपणे प्रयत्न होता आणि आपलं वर्चस्व कसं वाढवायचं ब्रिटिशांचं. जसं की आता ICSचं एक्झामिनेशन त्यांचं एज लिमिट खूप कमी केलं त्यांनी. आय गेस 27 केलं का? 26 का 27च केलं का 21 केलं? 21 होतं मला वाटतंय. 18 केलं असं काहीतरी केलेलं त्यांनी. खूप कमी केलेलं. त्यानंतर त्यांनी स्ट्रिक्ट प्रेस रेग्युलेशन्स आणले. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट आणला 1878. बघा आता टाईमलाईन काय इम्पोर्टंट आहे बघा. काय म्हणजे ठराविकच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. लॉर्ड आणि बघा लॉर्ड मॅक्युले एक आहे. डलहौसी तर आहेच फेव्हरेटच आहेत. लॉर्ड लिट्टन आहेत. अजून इथं पण आहेत बघा. मॅक्युले, लॉर्ड लिट्टन, लॉरेन्स, जेम्स विल्सन ठीक आहे ते तर आहेच. अजून एक 2-3 आहेत जे एकदम छान पण काम केले. छान म्हणजे इन द सेन्स एवढं पण छान नाहीये. पण एक मॉडरेटिंग इफेक्ट होता आपल्यासाठी. ते त्यांच्या भल्यासाठीच होतं हे लक्षात ठेवायचं कधी. कोणी छान काम करत नाही. स्वतःचं जर बेनिफिट असेल तरच करतील. त्यानंतर आर्म्स ॲक्ट आणला, की त्यांनी म्हटलं, की जे हे ॲक्ट ना काय इल्लीगल झालं इंडियनसाठी ते आर्म्स विथआऊट लायसन्स पोजेस करू नाही शकत. आणि जे युरोपियन्स जनरली कसंही करू शकत होते. म्हणजे युरोपियन्सला फुल सूट होती, की तुम्ही कसंही शस्त्र वगैरे करू शकता, तुमच्याकडे ठेवू शकता. इंडियन्स लोकं नाही ठेवू शकत. ते होता आर्म्स ॲक्ट 1878चा. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटीज अबॉलिश केले ब्रिटिश गुड्सवरती. म्हणजे जे पण ब्रिटिश गुड्स यायचे ते थोडेसे अ, स्वस्त असायचे आणि आपले जे पण होते इंडियन हँडलूम वगैरे जे पण प्रॉडक्ट्स होते ते खूप महाग जायचे. मग त्यामुळे काय झालं जे आपली इंडस्ट्री होती, इंडिजिनस इंडस्ट्री होती, ती खूप हार्म व्हायला लागली. हे जे रिप्रेसिव्ह ॲक्ट्स होते, तर हे लिटनच्या रूलमध्ये केले त्यांनी. बाकी लॉर्ड लिटन तर हे सांगितलंच आहे. जेम्स विल्सन हे फर्स्ट फायनान्स मेंबर होते व्हायसरॉय काउन्सिल ब्रिटिश इंडियाचे आणि त्यांनी इंट्रोड्यूस केलं इन्कम टॅक्स बट इज नॉट असोसिएटेड विथ हे पण लक्षात ठेवा. सर लॉरेन्स हे व्हाईल ही सर्व्हड एज व्हायसरॉय 1864 टू देअर आर नो रेकॉर्ड्स असं काही स्पेसिफिक नाही. लॉर्ड मॅकेले इंडियन पेनल कोड आणि इंग्लिश एज्युकेशन प्रमोट केलं. असं काय अप्रोसिव्ह ॲक्ट त्यांनी काय केलं नाही. लॉर्ड मॅकेले तर माहीतच. एज्युकेशनशी रिलेटेड खूप छान त्यांनी केलेत. त्यांच्या भल्यासाठी होतं आपल्या आता कुठल्या 2 वर्गाने गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? तर लिबरल हिंदूज असं वाटेल, की जे रानडे आहेत ते करतील चांगलं मदत करतील, पण हे अगेन्स्ट तर नसतात. ॲक्चुअली हे पण अगेन्स्ट होते आणि ऑर्थोडॉक्स काँग्रेस पॉलिटिशियन किंवा बुद्धिस्ट आणि जैन कोण होते? तर आन्सर आहे ए आणि बी. जे की ऑर्थोडॉक्स काँग्रेस पॉलिटिशियन आणि रानडे यांचं ते लिबरल स्कूल्स होते ते. गणपती फेस्टिव्हल जे होतं ना, ते कन्व्हर्ट केलेलं पब्लिक इव्हेंट कुणी केलं? बाल गंगाधर टिळक यांनी कधी केलं? 1893 मध्ये आणि याला अपोज करणारे 2 मेन ग्रुप होते, जे की होते लिबरल हिंदूज रानडे स्कूल. तर लिबरल्स म्हटल्यावर ते एस्पेशली जे एम-जी रानडे होते ना, जस्टिस ॲक्चुअली ते जस्टिस म्हणजे काय? लॉयरच होते. ते थोडेसे स्केप्टिकल होते, की म्हणजे त्यांना बरोबर वाटत नव्हतं, की हे मास रिलिजियस फेस्टिव्हल आहेत आणि तुम्ही पॉलिटिकल मोबिलायझेशनसाठी यूज करताय. तर त्यांना ते पटत नव्हतं. त्यांनी म्हटलं, की जे सोशल रिफॉर्म आहे ते वेगळ्या करा. रिलिजियस रॅलीज जे आहेत ते वेगळ्या करा. सगळे दोघे मिक्स करायचं काही भानगड नव्हती. पण तसं बघायला गेलं तर हे बरोबर पण आहे. तर एका दृष्टीनं. त्यांचं पण बरोबर आहे. बाल गंगाधर कारण की बघा, जोपर्यंत मासेसला कळत नाही ना, आता तुमचं जे मेसेज आहे ते मासेसपर्यंत जातच नाहीये. तर ते पुढे कसं प्रसारणार ना? तर हे एक बेस्ट ऑप्शन होता. काय? रिलिजियस फेस्टिव्हल. त्या काळातली म्हणजे कधीचं हे 1893 ची गोष्ट आहे. मग समजू शकता. मग ऑर्थोडॉक्स जे काँग्रेस पॉलिटिशियन त्यांचं पण काही वेगळं मत होतं का? तर बघूया. In the Congress party political circles fear that such festivals could stoke communal tensions or dilute the reformist and nationalist focus on early Congress. बघा ह्यांचं काय म्हणणं होतं, आता तुम्ही फेस्टिव्हल्स ठीक आहे करतात आहे, पण हे एकाच वर्गाला तुम्ही प्रोत्साहन देताय. त्यामुळे काय होईल कम्युनल टेन्शन्स वाढू शकते. हिंदू-मुस्लिम वाद किंवा अजून काही वेगळे जे आहेत सिख, ईसा जे ख्रिश्चन आहेत, त्यांच्यामध्ये पण थोडंसं एक टेन्शन क्रिएट होऊ शकतं. आणि जे ब्रिटिश होते, ते तर टपलेलेच होते, की बाबा यांच्यात कधी फूट करायची. ठीक आहे. त्यांचं असं व्ह्यू होतं म्हणून त्यांनी दोघांनी अपोज केला. जैन कम्युनिटीचा as काही हिस्टॉरिकल रेकॉर्ड नाहीये आणि बुद्धिस्ट तर काही संबंधच येत नाही. त्यानंतर आता हू टूक व्हेरियस नेम्स आता कुणी यांनी वेगवेगळे नावं घेतलीत. रावसाहेब पेशवा हे सगळे वेगवेगळे नाव तर हे कुणी घेतलेत? सदाशिव नीलकंठ जोशी, जयसिंग आणि हे काय आन्सर आहे? सदाशिव नीलकंठ जोशी. की फिगर होते आर्म्ड रिव्होल्यूशनरी स्ट्रगलमध्ये महाराष्ट्र अगेन्स्ट ब्रिटिश रूल. महाराष्ट्रामधलं यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. ही ॲक्चुअली चेंज हिज नेम सेव्हरल टाइम्स टू इव्हेड ब्रिटिश अथॉरिटीज अँड कंटिन्यू ह्यांचंच नाव होतं. ठीक आहे. ह्यांनी एवढं खतरनाक ठरवलं स्वतःला, एवढे नाव त्यांनी चेंज केलेली. का? तर ऑब्व्हियसली त्यांनी अंडरग्राउंड ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तर त्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळे नाव ठेवले आणि यांची पूर्ण लिस्टच. बाकी काय एवढं अल्टरनेटिव्ह नेम्स आणि ते पुणेमध्ये पण अंडरग्राउंड फ्रीडम मूव्हमेंट चालवायचे. यांचे नाव होते. आणि जयसिंग रामचंद्र पवार हे अहमदनगरचे होते. तर यांचं काही असंच रेकॉर्ड नाही आहे. असे काही वेगळे-वेगळे नावं नाही ठेवले. कुणीच नाही नाव
वेगळे कुणीच नाही नाव ठेवले. आता ही जी असोसिएशन आहे, ती पहिली फाउंड केली गेली वुमेन म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती. कुठली संघटना आहे? भारत स्त्री महामंडळ. तर हे कधी फाउंड करण्यात आलेली ती 1910 मध्ये अलाहाबादमध्ये सरला देवी चौधराणी हे लक्षात ठेवा. खूप इम्पोर्टंट आहे. सरला फर्स्ट मेजर वुमेन ऑर्गनायझेशन होती. एका वुमेनद्वारा वुमेनसाठी. आणि मेन एम काय होतं तर प्रमोट करायचं वुमेनचं एज्युकेशन, सोशल अपलिफ्टमेंट, पर्दा सिस्टम बंद करायचं आणि खूप तेजीनं हे वाढलं माहिती आहे का. वेरियस सिटीजमध्ये प्रॉमिनंट झाले. पॅन इंडिया पण प्लॅटफॉर्मवर गेली. ठीक आहे. आर्य महिला समाज पण आलेली, पण हे नंतर आली. म्हणजे अगोदरच आलेली. पंडिता रमाबाई यांनीच केलेलं आहे 1882 मध्ये. ते पण वर्क फॉर वुमेनच्या अपलिफ्टमेंटसाठीच होतं. पण एवढं लार्ज स्केल नव्हतं म्हणून ते पॅन इंडियन नव्हती आणि ॲज फुल्ली वुमन ओन्डेड होती, पण वुमन मॅनेज होती. मेजरली कुठली? भारत स्त्री महामंडळ. भारत महिला परिषद ही 1904 मध्ये आलेली पंडिता रमाबाई रानडे बरोबर. रमाबाई रानडेच आहेत आणि नॅशनल स्कूल सोशल कॉन्फरन्स बॉम्बेमध्ये हे केलेलं आणि त्यांनी काय म्हटलंय लेडीज सोशल कॉन्फरन्स म्हणजे काय? भारत महिला परिषद असे दोन्ही प्रश्न पण येऊ शकतात. हे बरं राहील मला वाटतं. हा पेन ठीक आहे. त्याचं पण थिकनेस कमी होतं का? ठीक आहे. मुस्लिम वुमेन्सवर असं काही स्पेसिफिक हिस्टॉरिकल कंटेक्स्ट नाही याला आणि भारत श्री महामंडळ तर त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर क्रिप्स बेस्ट फ्रेंड इंडियन फ्रेंड वॉज सो डिसअपॉइंटेड दॅट ही कन्फेस्ड. तर क्रिप्सचे जे बेस्ट फ्रेंड होते त्यांना पण हे पटलं नव्हतं. ते कुठले होते? त्यांनी म्हटलं की हे खूप सॅड आहे. ही 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 एक खेदाची गोष्ट आहे, की क्रिप्स सारखी व्यक्ती ही स्वतःला सैतानाचा वकील बनू देते. तरी कोणी म्हटलंय? जवाहरलाल नेहरू. तर हे इंडियन लीडर होते. मोस्ट क्लोजली असोसिएटेड होते. पर्सनल फ्रेंड पण होते. सर स्टॅफर्ड सर तर नाही म्हणता येईल मला. स्टॅफर्ड क्रिप्सबद्दल. आणि क्रिप्स मिशन 1942 चा होता. त्यांनी क्रिप्स का आणलेलं? तर इंडिपेंडन्ससाठी ते प्रपोजल करत होते. ब्रिटिशने ऑफर केलेलं, प्रपोजल केलेलं इंडियन इंडिपेंडन्ससाठी, की आणि त्यांनी काय म्हटलं मग? तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी का नाही? नाही माहीत? चलो जाणून घेऊया. आणि हे एक्सेप्टेबल नव्हतं. एवढी चांगली मैत्री होती, पण हे डीपली डिसॅडिबल्ड होते आणि त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं. बाकी काही नाही. क्रिप्स मिशन मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. चला जाऊ दे, हे मी सांगतच नाही. मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, की क्रिप्स मिशन कशासाठी आलेलं? आणि त्यामध्ये 3 मेंबर होते, ते कोण-कोण होते? त्यामध्ये तर एक होतेच हे. अजून एक कोण होते मला सांगा? सुभाषचंद्र बोस. बोस यांनी अपोज केलं ब्रिटिश पॉलिसीबद्दल 1942 टॉक्समध्ये पण. पण त्यांना आवडलेलं आहे. जे नेहरूजींनी म्हटलं ना, डेव्हिल्स ॲडव्होकेट हे छान वाटलं त्यांना. बाकी काय गांधी वॉज क्रिटिकल ऑफ क्रिप्स मिशन द प्रेझेंट क्वेशन इज नॉट लिंक्ड टू हिम. गांधीजीचं काय त्यांनी काय दिलेलं क्रिप्स मिशनला? पोस्ट डेटेड चेक म्हटलेलं. बाकी तर काही चिन्हाचा काही संबंधच येत नाही. लोकसभा वोटर टर्नआउट रिलेटेड. 2014च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास 66% होती. होती का? आणि प्रिव्हियस पर्सेंटेज आणि प्रिव्हियस हायेस्ट टर्नआउट कितीचा होता? 84चा होता 54%. कुठला बरोबर आहे? आन्सर आहे ए. पहिला बरोबर आहे 66% होती. सगळ्यात हायेस्ट होती. आणि मला वाटतं प्रिव्हियस हायेस्ट टर्नआउट 2000 बिफोर 2014चा 84 मध्ये नव्हता. ॲक्चुअली वोटर टर्नआउट पर्सेंटेज बिफोर 2014 जनरली रेंज होती त्याची 54% च्या आसपास होती. फेब्रुवारी इलेक्शनमध्ये. 2009 चा टर्नआउट जो होता, जो 58% होता. ठीक आहे. 84 चा टर्नआउट जनरली 64% च होता. 84 चा 54% नव्हता, 64% त्यानंतर 14वा प्रश्न आपण 50 प्रश्नच घेऊया पहिल्या पार्टमध्ये. मग आपण पुढे जाऊया. 1893 मध्ये टिळक कन्व्हर्टेड गणपती सेलिब्रेशन बघा त्याच रिलेटेड प्रश्न आहे. पब्लिक सेरेमनी बाय ड्रॉइंग इन्स्पिरेशन. तर त्यांनी ही जी इन्स्पिरेशन होती ती कशातनं घेतली? काय वाटतं तुम्हाला? दुर्गा पूजा, यौम किप्पूर. यौम किप्पूर कुठलं आहे फेस्टिव्हल? ईद, मोहरम काय वाटतं? मोहरम आहे. ठीक आहे. तर लोकमान्य टिळकांनी जी इन्स्पिरेशन होती प्रोसेशन, पब्लिक पार्टिसिपेशन तर हे त्यांनी मोहरममध्ये पाहिलं, की बाबा हे मुस्लिम कम्युनिटी आहे ते छानपैकी सेलिब्रेट करतात. एक कम्युनिटी गॅदरिंग होती, एन्थुसियाझम असते, स्ट्राँग सोशल युनिटी आहे. तर याचा फायदा आपण पण करायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक मास मोबिलायझेशनसाठी ही एक
रिकॉग्नाइज केली आणि त्यांना वाटलं, की यामध्ये लोकं सगळे एकत्र येतात आहे, त्या कारणासाठी. तेच जर आपण यामध्ये गणपती सेलिब्रेशन्समध्ये जर अप्लाय केलं, तर ते अजून छान होईल. तर ते प्रायव्हेटपासून ते पूर्ण म्हणजे पब्लिक होईल. बाकी तर ईद वगैरे तर मेजर मुस्लिम सेलिब्रेशन आहे. बाकी त्यांनी एवढं काही नाही. मोहरमचं ताजिया प्रोसेशन्स वगैरे होते. जे ताजिया प्रोसेशन्स असतात बघा, ते घेऊन जातात बघा. मोठं ते ताजियाच म्हणतात त्यांना. पाहिलं असेल तुम्ही सरबत वगैरे वाटतात. छान असतं. सरबत लय छान लागतं. यौम किप्पोर हे ज्यूइश डेचं आहे. बाकी स्ट्रीट प्रोसेशन एज सच तर काही रिलेटेड नाहीये. 15वा प्रश्न आपकी स्क्रीन पर ये रहा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्रीज वर एस्टॅब्लिश्ड बाय द वालचंद ग्रुप ऑफ कंपनीज. वालचंद ग्रुप कंपनीजमध्ये वरती असतं. तर काय उत्तर असेल? काय वाटतं? असे प्रश्न जनरली स्किप करत जावा. एवढं आपण कुठं वाचणार आहे. वालचंद ग्रुप जे आहे, ते कुणी फाउंड केलंय? तर ऑब्व्हियस आहे. आता बघा हिंदुस्तान एअरक्राफ्ट जे आन्सर काय सॉरी आन्सर बघूया पहिले ए-बी-सी. म्हणजे काय? ए-बी-सी. हिंदुस्तान एअरक्राफ्ट्स, इंडिया स्टीम आणि प्रीमियर ऑटोमोबाईल्स. हिंदुस्तान मोटर्स नाहीये. इंडियन इंडिपेंडन्सच्या अगोदरचे कुठले कंपनीज वालचंद ग्रुप यांनी केले? तर हे होते 40 मध्ये 44 आणि हिंदुस्तान मोटर जे आहे ते वालचंद ग्रुप कंपनीचं नाही, ते बिर्लाचं आहे. हे सगळं आहे उत्तर बरोबर. क्वेशन 16 कॅन्सल केला म्हणून दाखवायचं पण नाही मला. आता येतो एक प्रश्न आपकी स्क्रीन पर एव्हरेज इन्क्रीज असं बघा, पृथ्वीचे जे लेयर्स आहेत, पिझ्झाचा पीस करू, हे लेयर्स आहेत. तर किती मीटरमध्ये किती डिग्री सेल्सियस वाढतात? समजा 32 डिग्रीवर 1 डिग्री वाढतंय का 40 मीटरवर 1 डिग्री वाढतंय का म्हणजे खाली-खाली जसं जाईल. तर 1 डिग्री कधी वाढते मग ते मला सांगायचं आहे. तर आन्सर काय आहे? 32 डिग्री. 32 मीटरवरती 1 डिग्री सेल्सियस वाढतो. एव्हरेज जिओथर्मल ग्रेडियंट, रेट ऑफ टेम्परेचर इन्क्रीज विथ द डेप्थ इन अर्थ असं म्हणजे जिओथर्मल ग्रेडियंट म्हणजे काय? कुठला रेट आहे म्हणजे जे टेम्परेचर इन्क्रीज होतं जसं-जसं आपण खाली जाऊ. ठीक आहे. ते आहे 32 मीटर्स यू डिसेंड बिलो द अर्थ सरफेस. आणि हे स्टेबल कॉन्टिनेंट इन अदर वर्ड्स एव्हरेटर्स ठीक आहे. तेच लिहिलंय. बऱ्यापैकी त्याचे बोथ रेसिड्युअल हीट बाकी तर नाही. नेक्स्ट मार्सबद्दल. मंगल ग्रह, मंगळ ठीक आहे. विरळ वातावरण आहे, थिन एटमॉस्फिअर आहे, शुष्क नदी पात्र ड्राय रिव्हर बेड आहे, -30 ते -100 डिग्री सेल्सियस आहे. फोबोस हा एकमेव उपग्रह आहे. काय वाटतं कुठलं करेक्ट आहे? 2 आपको 2 चूजना है उसमें. 50-50 आहे. आन्सर आहे काय? अ, ब, क, ड काय आहे? -30 गरम प्लॅनेट आहे हा. -30 कसं जाईल टेम्परेचर? -30 नाहीये. पार्शियली करेक्ट आहे. रात्री जाऊ शकतं तसं. पण आन्सर आहे थिन एटमॉस्फिअर एंड ड्राय रिव्हर बेड आहे. बहुत हॉर्न बजा रहे हैं. आणि तिसरं जे आहे ते मार्स हायली व्हेरिएबल आहे. ॲक्चुअली एव्हरेज डेली टेम्परेचर अराउंड -63 डिग्री सेल्सियस राहतं. पण हे 20 डिग्रीपर्यंत पण जाऊ शकतं इक्वेटरवरती. आणि लो जाऊ शकतं -150 पर्यंत. तर याचा काही संबंधच येत नाही. मायनसमध्ये नाही राहणार. मग बर्फच झाला असता पूर्ण. फोबोस फक्त एकटा सॅटेलाईट नाही तर 2 आहेत. फोबोस आणि डिमोस. प्रश्न 19 कुठली रिव्हर आहे म्हणजे समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? Amazon, कोलोराडो, बियास. बियास तर माहिती आहे की त्यातनं जात नाही. कोलोराडो होऊ शकतं. Amazonमध्ये वाळवंटच नाहीये. मिसिसिपी जवळ पण वाळवंट नाहीये. कोलोराडो जवळ आहे वाळवंट. आय गेस ते काय म्हणतात ग्रँड कॅनियनच. बरोबर. कोलोरॅडो रिव्हर जी आहे, ती करेक्ट आन्सर आहे. मेजर रिव्हर आहे नॉर्थ अमेरिकामधली आणि हे ओरिजिनेट होते रॉकी माउंटन्सपासून फ्लो होते साउथ वेस्ट अक्रॉस कोलोराडो प्लॅटो. आणि एक डेझर्ट आहे मोठाच्या मोठा. मोजाव डेझर्ट्स आहेत, सोनोरन डेझर्ट आहे. ते त्यामध्ये येतात. आणि ती गल्फ ऑफ कॅलिफोर्नियामध्ये म्हणजे सी ऑफ कोर्टेज यामध्ये ती एम्प्टी होते. आणि हे मस्तपैकी फेमस ग्रँड कॅनियन्स तुम्ही पाहिले असतील आय गेस. त्यामध्ये दिसून येतील. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे. बाकी मिसिसिपी जे आहे फर्टाईल प्लेन्समधून जाते बिफोर रिचिंग द गल्फ ऑफ मेक्सिको. मेक्सिकोमध्ये जाते Amazon हां, हे एक प्रश्न येऊ शकतो, की कुठली नदी कुठल्या ह्याच्यात जाते? ठीक आहे. म्हणजे ही नदी आता रेड सीमध्ये जाते का कॅस्पियन सीमध्ये जाते का वेगवेगळ्या ओशनमध्ये जाते. तर ते तुम्हाला एक मेजर जे रिव्हर्स आहेत, ते तुम्ही एक पाठ करूनच ठेवा. यावरून एक आपल्याला अंदाज येऊ शकतो. आता रिव्हरच्या जवळ आसपास असा मोठा कुठला डेझर्ट आहे, प्लॅटो आहे, ते पण पहा.
एका दृष्टीने अभ्यास नका करू, ठीक आहे. सगळं होलिस्टिक घ्या. Amazon हे वर्ल्डचं लार्जेस्ट रेन फॉरेस्टमधनं पास होती. तर त्याचा डेझर्टचा सवालच येत नाही. आणि त्यानंतर शेवटी अटलांटिक ओशनमध्ये जाते. बियास जी आहे फ्लो कुठनं होते तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधनं. काय कुठल्या डेझर्टशी संबंध येत नाही. मीटिंग सतलज. नंतर हे सतलजला भेटून जाते. आता ही जी आहे व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी नाहीये. कुठली आहे? गिझर बाजूला डायक फोल्ड. घड्याळ. घड्या काय? काय आहेत घड्या? मला सांगा. हे एक आता बघा घड्या म्हणजे अशी घड्या. हे घड्या कधी होणार? तेव्हा आता दोन्हीकडनं दाबलं. तर समज हा हा पेपर आहे. इथनं फोर्स लावलाय, इथनं फोर्स लावला. तर ह्याला घड्या पडणार. तसंच आपल्या ज्या प्लेट टेक्टोनिक्स आहेत, ते आपल्या 2 प्लेट्स येतात असे असे होतात. हे जे काय आहेत माहिती? ते हिमालय. बाकी तर आहेत. फीचर्स आहेत व्हॉल्कॅनिक्सचे रिलेटेड. गीझर म्हणजे काही हॉट स्प्रिंग असतात. ते जनरली वॉटर आणि स्टीम फटकन असं जोरजोरात फेकत असते. का? तर खाली बघा याचं जर सांगायचं झालं गीझरचं, तर काढू. तर समजा हे इथं आहे. छोटंसं असं एक होल असतं. इथं पाणी असतंय. इथं लावा असते. तर हे गरम होतंय आणि इथनं असं स्टीम वगैरे येत राहतात. फवारे वगैरे येतात. हॉट स्प्रिंग म्हणतात. अंडरग्राउंड हीटमुळे बासल्टीत पण एक लार्ज मास आहे इग्नियस रॉकचा. ते क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये मॅग्मा डीपमध्ये असते. डाईक पण आहेत. ते व्हॉल्कॅनिक रॉकचंच फॉर्मेशन आहे. स्लॅब होतो एक. सॉलिडिफाय होऊन जातो. 21वा प्रश्न आपकी स्क्रीन पर ये रहा. नॅशनल हिंदू रॅडिकल्स हू वर सपोर्टेड बाय. तर यांना कुणाचा सपोर्ट होता हे लक्षात ठेवा. अली ब्रदर्स असतील का, गांधीजी असतील का, टिळक असतील का, मोतीलाल नेहरू. जे व्यक्तिगत झाले अलाहाबाद मीटिंगमध्ये सेंट्रल खिलाफत कमिटीमध्ये. तर काय उत्तर आहे? येस गांधीजी. अच्छा टिळक आहेत. ठीक आहे. टिळक उत्तर आहे. टिळक यांनी खूप इम्पोर्टंट रोल प्ले केला हिंदू-मुस्लिम युनिटीसाठी. पण नंतर त्यांचं हां, गांधीजीच उत्तर करेक्ट आहे. बरोबर. तरी म्हटलं त्यांचं ते तेव्हा तर नव्हतेच. खिलाफत कमिटीमध्ये नव्हतेच. त्यांचं त्या अगोदरच निधन झालेलं. तर 1920च्या दरम्यानच त्यांचं निधन आय गेस कधी 18 मध्ये झालं नाही? 18 का 19 मध्येच झालं. 20 मध्येच झालं ना? हं. ठीक आहे. इथं लिहिलंयच की 20 मध्ये झालं ऑब्व्हियसली. तर त्यानंतर खिलाफत कमिटी करण्यात आली. तर महात्मा गांधीच हे मेजर आर्किटेक्ट होते हिंदू मुस्लिम युनिटीचे खिलाफत मूव्हमेंटमध्ये. तर माहितीच आहे ना, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंटमध्ये. तर ते मेजर कॉजला सपोर्ट करण्यात पण आलं. म्हणजे त्यांनी पूर्ण प्रयत्न केला, की हे असे मास मूव्हमेंट करून धज्जा उडवायची ब्रिटिशांची. काय नंतर ते थोडंसं व्हायलेंट झाले आणि मग ते रद्द करण्यात आली. आणि तोपर्यंत लोकं पण थकलेली. त्यामुळे पण एक ब्रेक पिरियड पण असायला पाहिजे. त्यामुळे ते म्हटले, की बाबा थोडं रेस्ट घ्या. इव्हन नेहरूजी पण त्यांनी अपोज केलेला, की नका थांबू. म्हणजे थांबू नका. हां, थांबायची काही गरज नाहीये. आपण असंच कंटिन्यू केलं तर आपल्याला भेटून जाईल. पण त्यांचे जे आपल्याला जर पीस पाहिजे तर ते व्हायलेंटली पीस कशाला अचीव्ह करायचं? जर ते व्हायलेंटली केलं तर मग वेगळाच आपला भारत झाला असता. इव्हन यू-पी-एस-सीनं पण प्रश्न विचारलेला. जर गांधीजी नव्हते तर आपला भारत कसा असता? आय गेस गांधीजी का कुठलीतरी मेजर पर्सनॅलिटीज होते. जर ते नसते, आय गेस सुभाषचंद्र बोस होते वाटतं. तर जर ते नसते आपल्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये तर आपला भारत कसा झाला? इंटरव्ह्यूमध्ये पण कोणाकोणाला विचारलेत प्रश्न. तर तुम्हाला याबद्दल थोडीशी जरी माहिती असेल, तर तो बऱ्यापैकी उत्तर देऊ शकतो. अलीबद्दल शौकत अली आणि मोहम्मद अली मेजर लीडर्स होते खिलाफत मूव्हमेंटमध्ये, जे रिप्रेझेंट करत होते मुस्लिम कम्युनिटीला. बाकी मोतीलाल नेहरू यांनी पण इम्पोर्टंट पॉलिटिकल रोल प्ले केलाय, पण प्रायमरीली क्रेडिट नाही देऊ शकत आपण, की त्यांनी सपोर्ट दिला हिंदू रॅडिकल्स वगैरे. गोल्डन रिव्होल्यूशन सिंपल प्रश्न. फूड व्हाईट आहे. व्हाईट आहे का? मिल्क व्हाईट आहे. बी कीपिंग गोल्डन आहे. फ्लॉवरचं वेगळंच आहे कलर. बी कीपिंग आहे आन्सर. गोल्डन रिव्होल्यूशन जनरली हे जे होतं स्पेशली हॉर्टिकल्चर मध्ये होतं. म्हणजे काय त्यामध्ये काय हॉर्टिकल्चरमध्ये फ्रूट, व्हेजिटेबल, फ्लॉवर्स ठीक आहे. स्पेशली हनी जे होतं, बी कीपिंग किंवा ॲपिकल्चर हे रिलेटेड होतं गोल्डन रिव्होल्यूशनमध्ये. फादर ऑफ गोल्डन रिव्होल्यूशन कुणाला म्हणतात? श्री निरपक तुतेज. ठीक आहे. इंडियामध्ये. आणि वाईल्ड प्रोडक्शन ऑफ फ्लॉवर्स, फ्लॉरिकल्चर हे इन्क्रीज झालं ड्युरिंग दिस पिरियड मोस्ट ठीक आहे. ऑप्शन वाईज जर पाहायला गेलं तर फूड प्रोडक्शन जे आहे रिलेटेड टू ग्रीन रिव्होल्यूशन आहे. मेनली व्हीट आणि राईस होतं. त्याचं काही गोल्डन रिव्होल्यूशन संबंध येत नाही. मिल्क व्हाईट होतं. ऑपरेशन फ्लड माहिती असेल. अमूल मे बी अमूल त्याचंच एक बेस्ट एक्झाम्पल आहे. मग बी कीपिंग गोल्डन रिव्होल्यूशन इज स्पेशली नेम्ड फॉर रेकॉर्ड ग्रोथ हनी आणि बी कीपिंगसाठी. फ्लॉवर प्रोडक्शन हॉर्टिकल्चरचा ॲस्पेक्ट येतो. बी कीपिंग किंवा हनी इज अ सेंट्रल थीम. पण त्याच्याशी रिलेटेड पण स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर बी कीपिंग ॲज अ गोल्डन. गोल्डन हनी दिसतं तर हनी. गांधीजी इनॉग्रेटेड सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट ऑन 6 एप्रिल 1938 साबरमती. द मूव्हमेंट वॉज सायमल्टेनियसली इनॉग्रेटेड इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्येच तशीच सीडीएम मूव्हमेंट
मग बॉम्बेच्या सबअब म्हणजे काय? मुंबईच्या उपनगरात. ही चळवळ आरंभ झाली तर कुठली होती? म्हणजे कुठल्या जागी झालेली? वडाळा, वाडी बंदर, विलेपार्ले, अंधेरी, तर आहे विलेपार्ले. आता याचं वेगळं उत्तर यांनी दिलेलं नेटनं. तर एम-पी-एस-सीच्या ऑफिशियल आन्सर कीमध्ये विलेपार्ले दिले. बाकी स्वर्ण सत्याग्रह वडाळामध्ये पण झालेलं आणि वाडी बंदरमध्ये असं असंच काही झालेलं नाहीये. अंधेरीमध्ये पण काय असं काय मेजरली काही झालेलं नाही. इंडियाची मोनोपोली आहे मुगा सिल्कमध्ये. तर हे कुठले मेजर स्टेट जे आहे ते प्रोड्यूस करतात. तर काय आसाम, बिहार आन्सर आहे आसाम, बिहारच आहे. मुगा सिल्क हे खूप रेअरेस्ट आहे आणि मोस्ट प्रेशियस व्हरायटीज आहे सिल्कमधली. म्हणजे सगळ्यात महागडी जर व्हरायटी असेल, आय गेस 4 टाइप्सचे सिल्क असतात. त्यामध्ये एक ही जी आहे सिल्क, मुगा सिल्क हे सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याकडेच सापडते. ठीक आहे, इंडियामध्ये. सगळ्यात जर एक्सक्लुझिव्ह हेरिटेज जे असेल तर हे आसाममध्ये आणि काही-काही पार्ट्स ऑफ बिहारमध्ये पण करतात. आसाम हे फेमस आहे वर्ल्ड वाईड. ओरिजिनल होम आहे मुगा सिल्कचं. युनिक सिल्क वर्म असतं. एक वेगळंच सिल्क वर्म असतो. त्याचं नाव आहे एन्थेरिया असामेन्सिस. असामेन्सिस. गोल्डन सिल्क येतं त्यामधनं. विचार करू शकता. आणि नेटिव्ह ट्रीज जे आहेत आणि हे एक स्पेसिफिक ट्रीजवरती जातात जसं की सोम किंवा सावलू. इन रिसेंट डिकेड्स बिहार हॅज डेव्हलप्ड स्मॉल स्केल मुगा सिल्क आणि बाकी तर इंडियाची मोनोपोली आहे. अदर ऑप्शन एवढे काही येत नाही. ठीक आहे. योगा हेल्प्स अस क्युअर व्हॉट कॅनॉट बी एन्ड्युर्ड व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड. सगळे योग गुरु. त्यांचे डिसिपल्स म्हणजे त्यांचे जे सर्व शिष्य होते कोण-कोण होते बघा? कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण, ॲक्टर नसिरुद्दीन शाह, क्रिकेटर द गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर. तर ह्यांचे गुरु कोण आहेत? बी.के. अय्यंगार. रामदेव बाबा वाटल पण नाही. ते ग्लोबली रिनाउंड योग गुरु आहेत. त्यांचं अय्यंगार योगा सिस्टम आहे. ते एम्फसाइज केलं प्रिसिजन अलाइनमेंट एंड थेरपेटिक एस्पेक्ट्स ऑफ योगासाठी आणि त्यांनी एक फेमस कोट दिलाय. ठीक आहे. तेच कोट आता आपण पाहिला. बी.के. अय्यंगार त्यांच्याबद्दल सगळं सांगितलं. फेमस पर्सनॅलिटी होते. वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटीज त्यांच्या हील झाले, टॉट झाले त्यांच्याकडनं. आणि मॉडर्न योगा गुरु आहेत आपले बाबा रामदेव. त्यांचं पण पॉप्युलरायझिंग योगा खूप छान पद्धतीने केलंय आयुर्वेदा इंडियामध्ये. इंटरनॅशनल सेलिब्रिटी रिसिव्ड डझंट मॅच विथ द लिस्ट गिव्हन. त्यांचे काही शिष्य तर नव्हते त्यांचे. आणि बिहार स्कूल ऑफ योगा सत्यानंद सरस्वती होते. ठीक आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे फाउंडर आहेत ते. त्यांनी पण योगा स्टाईल्स वगैरे खूप छान पद्धतीने सांगितलं. पण असं काही डायरेक्ट असोसिएशन नाहीये स्पेसिफिक पर्सनॅलिटी. आणि ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन महेश योगी होते. वेस्टर्न सेलिब्रिटीज वगैरे होते ते, पण इंडियन तर नव्हते. पहिलं कार्बन फ्री स्टेट कुठलं इंडियामधलं? काय? गुजरात आहे का नाही? काय? एच-पी. हिमाचल प्रदेश. ठीक आहे. वाइडली रिकॉग्नाइज्ड इंडियाज फर्स्ट कार्बन न्यूट्रल. कार्बन फ्री म्हणजे काय? जेवढं तुम्ही कार्बन टाकताय तेवढं तुम्ही अब्झॉर्ब करताय. कार्बन न्यूट्रल झालं. ठीक आहे. फर्स्ट एव्हर कार्बन प्रोजेक्ट स्टेटस झालं हे. गुजरात लीडर आहे रिन्युएबल एनर्जीमध्ये. अरे बाप! कुठे गेलं? हे थोडंसं याबद्दलच हां. गुजरात आहे रिन्युएबल एनर्जीमध्ये. ऑफिशियली रिकॉग्नाइज्ड नाही कार्बन न्यूट्रॅलिटी. 27% ग्लोबल सिटिझन ॲट द इव्हेंट ऑफ ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल एट सेंट्रल पार्क न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदी यांनी एपिक स्पीच दिला आणि लास्टला प्लीज करण्यासाठी काहीतरी म्हटले. तर काय म्हटले? नमस्ते तर नाही म्हणणार. त्यामुळे तर एवढं लय भारी वाटणार नाही. मे द फोर्स बी विथ यू. स्टार फोर्स. स्टार वॉर्समधलं एक मस्त आहे हे. तेच. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. त्यानंतर हे एक्झाम्पल नाही टिल्टेल प्लॅटो. टिल्टेल प्लॅटो म्हणजे काय? टेढा हो गया. प्लॅटो टेढा हो गया है. इधर हो सकता है या फिर इधर हो. इकडनं कलंडलंय किंवा इकडनं कलंडलंय किंवा इथं कललेलं आहे. कललेलं म्हणतात. डेक्कन प्लॅटो आहे का? काय वाटतं? डेक्कन प्लॅटो कललेला आहे का? दख्खनचा पठार, अरेबियाचा पठार, ब्राझीलचा पठार, तिबेटचा पठार. कुठलं वाटतं? तर बघा डेक्कन आहे कारण की आपल्या ज्या नद्या आहेत ते या साईडला जातात. इव्हन या साईडला पण जातात. मेजरली या साईडला जातात. जे सह्याद्रीच्या या साईडला आहेत आणि सह्याद्रीच्या या साईडला आहेत ते इकडंही जातात. म्हणजे थोडंसं इकडं कललेलं आहे. अरेबियन प्लॅटो पण कललेला आहे म्हणून त्याच्यात पण नद्या वेगवेगळीकडे जातात. पण एका साईडनं जातात मेजरली. ब्राझिलियन प्लॅटो पण तसंच कललेला आहे. तर 3 तर आहे आणि तिबेटचा पठार असं स्ट्रेटच आहे. म्हणजे असं बऱ्यापैकी स्ट्रेटच आहे. कुठल्या साईडला कललेलं वाटत नाही. व्हिच ऑफ द फॉलोइंग कॉन्टिनेंट्स इज नोन एज द लँड ऑफ थाउसंड लँग्वेजेस. आपल्याला वाटेल एशिया असेल, पण एशियापेक्षाही जास्त लँग्वेज कुठे आहेत माहिती आहे का? आफ्रिकामध्ये. बाकी
नाही लँड ऑफ थाउजंड लँग्वेजेस म्हणतात ह्याला आफ्रिकाला मेजरली तर. 1000 ते 2000 डिस्टिंक्ट लँग्वेजेस आहेत आफ्रिकामध्ये. आपल्याकडे पण आहेत, पण एवढे नाहीयेत, जेवढे इकडे आहेत. बाकी तर खूप कमी-कमी. त्यानंतर मिनी कार हे मिनी स्कर्ट कोणी केलंय ते काय प्रश्न आहे मला तर काही कळेना. मला तर एक्सप्लेनेशन पण नाही करायचं. मेरी कोण आन्सर आहे? स्किप करायचं असे प्रश्न. हां. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठला नाहीये? हा प्रश्न होता. अमरनाथ नाही ऑब्व्हियस आहे. अमरनाथ नाही. बाकी सगळे 12 ज्योतिर्लिंग कुठले-कुठले आहेत? सोमनाथ, मी इथं गेलोय बाय द वे सोमनाथमध्ये. मल्लिकार्जुन, महाकाळेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ म्हणजे विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि कृष्णेश्वर. अमरनाथ नाहीयेत, कारण की शिवाचं पिल्ग्रिमेज आहे. मेजरली त्यांचं आईसचं लिंगम आहे. माहिती असेल तुम्हाला. आईस लिंगम आय गेस मोदीजी पण खूप वेळा इथं मेडिटेशन करतात. त्यामुळे हा प्रश्न मेजरली हा विचारला गेला असेल. तेव्हा केला असेल मला वाटतं त्यांनी. आणि ज्योतिर्लिंगाच्या बद्दल त्यांनी सगळ्यात जास्त संख्या जगात सर्वात जास्त आहे. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे कुठल्या? प्लांट आहे, इन्सेक्ट आहे, ह्युमन ॲनिमल आहे. तर इन्सेक्ट आहेत. सगळ्यात जास्त इन्सेक्ट सापडतात. बाकी तर आहेतच. प्लांटचे पण आहेत 3,00,000 ते 4,00,000 स्पेसीज. पण हे जर पाहायला गेले इन्सेक्ट ते मिलियनमध्ये येतात. म्हणजे 10,00,000च्या पण वरती जातात. अजून आपल्याला माहिती पण नाहीत अशी पण त्याचा काही संबंधच येत नाही. म्हणजे आपल्या खुल्या वातावरणात पण आहे आणि डीप ओशनमध्ये पण असतील. म्हणजे कुठं-कुठं जातं म्हणजे विचार करा. फक्त वरतीच नाही. प्लांट्सचं पण आहे. प्लांट्स आहेत पण त्यापेक्षाही जास्त 10 मिलियनच्या पण वरती जातात. म्हणजे करोडच्या वरती जातात. व्हरायटी म्हणतोय. समजू शकतो. आणि एकच स्पेसीस आपली मॉडर्न होमो सेपियन्सची. आपल्याकडे काही जास्त प्रकार नाही. आपण एकमेव राहिलोय. सगळ्यात डॉमिनंट तीच आहे आता. तर देखिए इसका कैसा उपयोग करते हैं. टू स्टेटमेंट्स इस इनकरेक्ट. कुठलं इनकरेक्ट आहे? कॉन्स्टिट्यूएंट असेंबली टर्न इंटू लेजिस्लेटिव्ह असेंबली व्हिच गॉट ट्रान्सफॉर्म्ड इंटू प्रोव्हिजनल पार्लमेंट. ऑन द डे ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्प्रिंग दोन्ही नाही. अच्छा दोन्ही आहे का नाही? ऑप्शन 1च आहे बरोबर. एकच आहे. ओन्ली आहे. पहिलं चुकीचं आहे. दुसरं बरोबर आहे. पहिलं का चुकीचं आहे? अच्छा. तरी म्हटलं फोर्सेस आता बघा एम-पी-एस-सीने याचं उत्तर दिलंय 4. नायदर ए नॉर बी. माझ्यामध्ये उत्तर असायला पाहिजे 1. कारण की जर टेक्निकली पाहायला गेलं, तर पहिलं स्टेटमेंट चुकीचंच आहे. कारण की कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जी होती ना, डिड नॉट बिकम द लेजिस्लेटिव्ह असेंबली. कधी लेजिस्लेटिव्ह असेंबली नाही झाली. बिफोर बिकमिंग द प्रोव्हिजनल पार्लमेंटच्या अगोदर ही कधी लेजिस्लेटिव्ह असेंबली नाही झाली. म्हणून त्यामुळे हे चुकीचं आहे. मला माहीत नाही काय वाटतं. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन झालं तेव्हा कॉन्स्टिट्यूएंट असेंबली होती. तेच ॲक्ट झाली डायरेक्ट प्रोव्हिजनल पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. बाकी दुसरं तर चुकीचं. दुसरं बरोबर आहे बाय द वे. तेव्हा पाऊस पडतो. तेव्हा पाऊस पडतोय, बर्फ पडतीये आता. एवढं आता कुठल्या पुस्तकात असेल मला माहीत नाही. ना काय टेस्ट करायचं असतंय ते पण माहीत नाही मला. यामध्ये कुठलं नॉलेज चेक करतात हे? डोंट नो. व्हिच ऑफ द फॉलोइंग गॅस इस प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर युट्रोफिकेशन? कुठलं काय ते? करण्यास, ऑक्सिजनचा करण्यास सर्वात अधिक कारणीभूत कुठला ठरतो? कुठला वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास? काय नायट्रोजन आहे ना? नायट्रोजनच उत्तर आहे. मला दबाव नसल्यासारखं. युट्रिफिकेशन म्हणजे काय माहिती आहे का? बघा, मेजरली काय होतं माहिती आहे का? आता समजा ही पाणी आहे. समजा एक तळा आहे. यामध्ये असे न्यूट्रिएंट्स जातात. त्यामुळे काय होतं माहिती आहे का? इथं अल्गल ब्लूम्स येतात. अल्गल ब्लूम्स म्हणजे बघा तुम्ही हिरवे-हिरवे असे पत्ते पाहिले असेल मोठे-मोठे असतात बघा. पूर्ण कव्हर करतं. असं पूर्णच कव्हर करतं. त्याला म्हणतात अल्गल ब्लूम. आता इंग्लिशमध्ये आता ते मराठीमध्ये कसं असेल, काय असेल, काय माहीत नाही आता. यामध्ये काय प्रॉब्लेम होतो? एवढे न्यूट्रिएंट्स येतात ना, हे अल्गीचं जे प्रमाण आहे ना, ते खूप वाढतं. आणि एक्सेसिव्ह ग्रोथ होते अल्गेची आणि जेव्हा हे अल्गे काय करतात माहिती आहे का? हे पण मरतात आणि डिकंपोज होतात आणि ते कन्झ्युम करतात ऑक्सिजन. त्यातलं जे डिझॉल्व्ह ऑक्सिजन आहे ते कन्झ्युम करत राहतात. त्यामुळे काय होतं ह्यातलं जे ऑक्सिजन लेव्हल आहे ना, ते डिक्लाइन व्हायला चालू होतं. त्याला म्हणतात हायपॉक्सिया. हायपॉक्सिया म्हणजे काय? हायपो म्हणजे कमी, कमी ऑक्सिजन आणि सगळ्यात जे इम्पोर्टंट जे न्यूट्रिएंट्स आहेत ना, ते असतात नायट्रोजन आणि फॉस्फरस मेजरली तरी. हे 2 न्यूट्रिएंट्स लक्षात ठेवा. कधी पण न्यूट्रिफिकेशनचा प्रश्न आला तर. आणि नायट्रोजन कंपाउंड्स कुठले-कुठले असतात? त्याच्यातले मेजरली तर नायट्रेट्स आणि अमोनियम.
जे फर्टिलायझर आणि जे सीवेजमधनं येतात ते बिगेस्ट रोल प्ले करतात यामध्ये. आणि हाय नायट्रोजन लेव्हल जे एन्करेज करतात अल्गल ब्लूमसाठी. अल्गल ब्लूम झाला डिकंपोझिशन होतं. रॅपिडली डिप्लीट होतं ऑक्सिजन आणि त्यामुळे काय होतं ऑक्सिजन डिप्लीट झालं. आता पाण्यातलं ऑक्सिजन डिप्लीट झालं. तर मग फिशचं जे आहे त्याचे पण ॲक्वाटिक लाईफ खतऱ्यामध्ये आहे. ते पण मरायला सुरुवात होते. मग सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे खूप लेस डायरेक्ट इम्पॅक्ट होतो ऑक्सिजनमध्ये. सल्फर डायऑक्साईड मेजरली जे आहेत ना, ते एअर पॉल्युटंट आहे. तर ते ॲसिड करतं. ठीक आहे. आणि CO2 हे पी-एच इफेक्ट करतं. तर ॲज ॲज त्याचा युट्रोफिकेशनमध्ये काही रोल नाही. ओके. आता मॅच द फॉलोइंग आहे. हे अ, वर्ष दिलेत आणि इथं ॲक्ट दिलेत. हा पण प्रश्न मला चुकीचा वाटला. यांची जी आन्सर की ती खूप चुकीची आहे. तरी पण मी आन्सर जे करेक्ट आहे तेच लिहिणार. आता 1986 चा एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हे बरोबर आहे. फ्रेंडली प्रोडक्ट्स इको मार्क 1991 चं पण बरोबर आहे. आता ह्यांचं बघा प्रॉब्लेम इकडे गेला. इथं 4 दिलंय आणि इथं 2 दिलंय यांचं उत्तर. आन्सर कीमध्ये. म्हणजे कुठलं आहे बघा. तर उत्तर मी दिलंच नाही, मुद्दामून नाही दिलं, ऑप्शन पण नाही दिले आणि तिथं कन्फ्युजन आहे. मला कळत नाही का आता असे का करतात? ॲक्ट आता कुठं चुकवतील? आता असं पण नाही की हे वेगळा एकदम एनालिटिकल प्रश्न आहे, याला काही जास्त विचार करायची गरज आहे. माहिती असेल तर ठीक आहे, तर सोडून द्यायचं. ज्यांनी जे चुकीचं उत्तर मारलं ते बरोबर आहे. याचं 4 आणि 2 इथं लिहिलेलं. ठीक आहे. बायोमेडिकल वेस्ट 2000 चा आहे. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट 98 चा आहे. इकोमार्क लेबलिंग 1991. कुठलं इन्करेक्ट आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सिलेक्ट झालेले इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये. पण त्यांनी गिव्ह अप केलं आणि एक पॉलिटिकल असोसिएशन फॉर्म केली. सरेंडर नॉट म्हणायचो आम्ही. ॲज अ रिस्पेक्ट बाय द वे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी कन्व्हेन्ड ऑल इंडिया कॉन्फरन्स एट बॉम्बे इन डिसेंबर 1885. केले का नाही? काय वाटतं आन्सर आहे काय? तर दोन्ही. म्हणजे काय? आन्सर काय आहे? दोन्हीही ए आणि बी उत्तर म्हणजे काय विचारले? चुकीचे कुठले? दोन्ही चुकीचे. कसं काय? तर त्यांनी पास केलेलं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जी यू-पी-एस-सी होती त्या काळातली. आणि पण त्यांनी ते इरेग्युलॅरिटीजमुळे त्यांनी म्हटलं, की बाबा रिजनली व्हॉलंटरी लिव्हिंग दिलं आणि एक पॉलिटिकल असोसिएशन त्यांनी फॉर्म केलेलं. पण हे त्यांचं मेन रिझन नव्हतं, की त्यांना हे म्हणजे डायरेक्ट त्यांना राजीनामा द्यायचा आणि मग पॉलिटिकल असोसिएशनसाठी त्यांनी राजीनामा दिला असं नव्हतं. ते चुकीचं आहे. म्हणून पहिला चुकीचं झालं. ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्स जी होती आय-एन-सी ही सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनीच केली 1883 मध्ये आणि 1885 मध्ये. पण इंडियन नॅशनल काँग्रेस जी पहिली झाली, पहिला सेशन झाला डिसेंबर 1885 मध्ये ते बॉम्बेमध्ये झाला. ठीक आहे. आणि हे कुणी केलं? ॲलन ऑक्टेवियन ह्यूमनं. बॅनर्जी यांनी नाही. म्हणजे जर सांगायचं झालं तर करेक्शन बॅनर्जी यांनी कन्व्हीन नाही केलं. ऑल इंडिया कॉन्फरन्स. चला 37. करेक्ट विचारलंय मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया इट इज इल्लीगल टू होम ब्रू. हे भारी प्रश्न आहे. होम ब्रू म्हणजे काय? ठीक आहे. बेकायदेशीर दारू बनविणे, घरी दारू बनविणे विथआऊट अ परमिट स्टेट एक्साईज डिपार्टमेंट पासून आहे का? काय करू शकतो आपण? बात नाही. होम ब्रूइंग इज परमिटेड विथआऊट परमिट फॉर देअरफॉर ओन्ली फॉर सेल्फ यूज. तुम्ही सेल्फ यूजसाठी म्हणजे घरी दारू पिऊ शकता तुम्ही. घरी दारू बनवू शकता का? प्रश्न कसे विचारतात मला कळत नाही बाबा. याचा काय हेतू असतंय तेही मला माहीत नाही. दुसरं तर चुकीचंच आहे. पहिलं काय वाटतंय तुम्हाला? पहिलं बरोबर असेल का? हां? होम ब्रूइंग विथआऊट अ परमिट इज अन ऑफेन्स ॲज पर मोस्ट एक्साइज स्टेट्स. तर बिना परमिशनचं तुम्ही बनवूच नाही शकत पहिली गोष्ट. घरात असो किंवा बाहेर असो. कुठेच नाही बनवू शकत. तर आय गेस दोन्ही चुकीचे आहेत. है ना? नायदर ए नॉर बी आहे ना उत्तर. बघू. Liquor production, even for personal use, is strictly regulated in India. Excise laws in almost all states prohibit the manufacture of liquor at home without a valid license or permit for the. ठीक आहे. 38. टू चाइल्ड नॉर्म एन्करेज करण्यासाठी 2 मेन ऑब्जेक्टिव्ह होते. ठीक आहे. वॉज वन ऑफ द 2 मेन ऑब्जेक्टिव्हज. दुसरं कुठलं आहे? म्हणजे सॉरी कुठल्या पॉलिसी किंवा प्रोग्राममधनं आलेलं आहे? हम दो हमारे दो. कुठलं आहे? तर आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 ची.
ठीक आहे. स्पेशल एम्फसिस दिली की ट्युशन हम दो हमारे दो वाले. ठीक आहे 2च करा. त्याच्यापेक्षा जास्त नका करू. ते तुम्ही परवडणार पण नाही बरं. क्वेशन 39 कॅन्सल झालाय. पाहायचं पण नाही आपल्याला. 40 जनरल इनॅक्युरेट इंडेक्स 3 क्रिटिकल डायमेन्शन्स आहेत कुठले-कुठले आहेत? बघा इंडेक्स रिपोर्ट्स जे आहेत ते करून ठेवा. त्याचे जे मेन-मेन जे इंडिकेटर्स आहेत किंवा डायमेन्शन्स आहेत किंवा 10 डायमेन्शन्स आहेत. आय गेस ते एम-पी-आय का आहे ना एक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स त्यामध्ये 10 डायमेन्शन्स आहेत. त्याला पण वेगवेगळ्या वेटेज आहेत. 3 डायमेन्शन्सला अजून त्यात टोटल 10 डायमेन्शन्स आहेत. त्यामधले मेजर 3 आहेत. त्या 3चं 10 केले त्यांनी. तर ते लक्षात ठेवा. कुठलं आहे? मला वाटतं पहिलं का दुसरं आहे? काय आन्सर आहे? तिसरं आहे. ओह! रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट एंड लेबर मार्केट पार्टिसिपेशन. 41 और बस 10 प्रश्न बाकी है. ॲज पर द सेन्सस 2011 कोरिलेशन बिटवीन अर्बन पॉप्युलेशन एंड पर्सेंटेज ऑफ पीपल बिलो द पॉवर्टी लाईन. आता बघा अर्बन पॉप्युलेशन म्हणजे काय? शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा जर रेशो काढला तर 0.39 येतं, मायनसमध्ये येतंय. तर याचं काय म्हणजे याचा काय अर्थ काय? हे यांना विचारायचं. तर असं पाहायला गेलं तर 0.39 म्हणजे ऑलमोस्ट 0च झालं ना. म्हणजे काही असंच काही एवढा इम्पॅक्ट नाही झालाय. आन्सर काय आहे? तेच आहे. एवढा काही इम्पॅक्ट नाही झालाय. पॉवर्टी रिडक्शनमध्ये, अर्बनायझेशन. तर मेन पर्पज काय होता 2009च्या राइट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये? तर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असायला पाहिजे. सगळ्या चिल्ड्रनसाठी जे 6 ते 14 वयाच्या गटात असतील. आता हे खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. राइट टू एज्युकेशन त्यामुळे थोडंसं डिटेलमध्ये हे दिलेलं आहे इथं इन्फॉर्मेशन. इथं तुम्ही वाचून घेऊ शकता रिझर्व्हेशनबद्दल, डिस्क्रिमिनेशनबद्दल, डिटेन्शन पॉलिसी, टीचरची ड्युटी काय आहे, स्कूल मॅनेजमेंट काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स काय आहे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रनसाठी. ठीक आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आता तेवढं करणं खूप मोठं होऊन जाईल. आता कुठल्या गाईडलाईन्स अंडर विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज द स्टेट गव्हर्नमेंट एक्सेप्टेड द पॉलिसी ऑफ प्रोव्हाइडिंग अ ट्रान्सफर ऑफ लँड फ्रॉम ट्रायबल्स टू नॉन ट्रायबल्स. आता त्यांनी काय म्हटलंय, की भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले. कुठल्या आर्टिकलमध्ये आहे? 36 36 काय संबंध येत नाही. स्टेटला डिफाईन करतं. 46 आणि 39 मला वाटतं 39 आहे. काय आन्सर आहे? 46च आहे. बरोबर आहे. 46 आहे. तेच आहे 46. ठीक आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स आणि अदर विकास सेक्शन ते प्रिव्हेंट करतं बाबा तुमचं जे ट्रायबलचं लँड आहे ते नॉन ट्रायबलसाठी कसं देऊ शकतो. 36 हे स्टेटला डिफाईन करतं. 46 जे आहे ते प्रमोट करतं एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट जे आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्सचं आणि ते प्रोटेक्ट करतं सोशल इंटरेस्ट आणि आर्टिकल 39 जे आहे ते लिस्ट करतं सर्टन पॉलिसी जसं की इक्वल पे, राइट टू एज्युकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड आणि ते वगैरे, वगैरे. म्हणून डी खूप गरजेचे आहे. 44 नोट इश्युइंग डिपार्टमेंट ऑफ आर-बी-आय शुड ऑल्वेज पोजेस अ मिनिमम गोल्ड वर्थ स्टॉक. आता किती मिनिमम गोल्ड असायला पाहिजे आर-बी-आयकडे? किती करोड असायला पाहिजे? 200? 200 टोटल पाहिजे त्यामधले 115 जे आहेत ते गोल्ड असायला. मिनिमम 200 करोड तर ॲट ऑल टाईम्स असायला पाहिजे. पण ॲट 115 जे करोड आहे ते फॉर्म ऑफ गोल्डमध्ये असायला पाहिजे. रिमेनिंग जे आहे 85 करोड ते असायला पाहिजे इन द फॉर्म ऑफ फॉरेन सिक्युरिटीज. ठीक आहे. 45 अॅन्युअल रेट ऑफ इन्फ्लेशन 9 आणि 10व्या प्लॅनमध्ये किती होतं? 4 आणि 5 होतं. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. एक उत्तर आहे. विच 5 इयर प्लॅन हॅड अ युनिक फीचर टू लीड ऑन स्पेसिफिक टार्गेट फॉर स्टेट इन कन्सल्टेशन विथ द गव्हर्नमेंट. आता कुठला 5 इयर प्लॅन होता ज्यामध्ये स्पेसिफिक टार्गेट दिलेला आलेले हर एक स्टेटला. तर ते आहे आय गेस 10वंच आहे. 10वं कधी आलेलं? 2002 ते 2007 मध्ये आलेलं. आय गेस एपीजे अब्दुल कलाम पण यामध्ये होते का? हां, यामध्येच होते. फॉर द फर्स्ट टाईम प्लॅनिंग कमिशननी यांनी फिक्स केलं की बॉटम अप अप्रोच केली त्यांनी आणि बाकी तर टार्गेट्स देण्यात आले. पॉवर्टी रिडक्शन, एम्प्लॉयमेंट जनरेशन. 8व्या प्लॅनचं वेगळं फोकस होता. 92 ते 97 आलेलं आहे. फोकस्ड ऑन लिबरलायझेशन आणि स्ट्रक्चरल रिफॉर्म्सवरती फोकस केलेला. 12वा 12वा मेजर प्लॅन काय होता? फास्टर, सस्टेनेबल, मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ होता. 11वा 2007 ते 12 होता. इन्क्लुसिव्ह ग्रोथ होती पण कंटिन्यूड अप्रोच होता. टी-एफ-आर काय आहे? टोटल फर्टिलिटी रेट. तर हे आहे नंबर ऑफ लाईफ बर्थ म्हणजे एका स्त्रीपासून स्त्रीच्या संपूर्ण जनन काळात जिवंत प्रसूती झालेले नवजात अर्भक. ठीक आहे. नंबर ऑफ लाईफ बर्थ बाय अ वुमन ड्युरिंग द एंटायर रिप्रोडक्टिव्ह पिरियड. किती जन्माला देते. किती होतं? 2.1 होतं मला वाटतं 2011च्या सेन्ससमध्ये. 2.1 होतं ते आपल्याला कमी करायचं होतं. म्हणजे युजुअली किती एज असते? 15 ते 49 युजुअली एव्हरेज बोलू शकता. बाकी तर चुकीचे उत्तर. बटरला कुठल्या टेम्परेचरमध्ये स्टोअर करतात? आता हे काय प्रश्न आहे? 0 आहे ना?
-20 डिग्री. एवढं थंड काय करायचंय? 4 डिग्रीमध्ये पण राहू शकतं ना. -4. लेझर सिस्टम ज्यामध्ये मॉनिटरिंग करता एन्व्हायर्नमेंट ते आहे लीडर. लीडर म्हणजे काय? लाईट डिटेक्शन रेंजिंग. लास्ट प्रश्न आपला पाहूया, की एन्झाइम इन्व्हॉल्व्ड इन एन्झायमॅटिक ब्राउनिंग ऑफ फ्रुट्स. जे ब्राउन होतात आपले फ्रुट्स, त्यामध्ये कुठला एन्झाइम असतो? तर काय आहे? पॉलिफिनॉल ऑक्सिडेज. पी म्हणतात त्याला. मेजर एन्झाइम रिस्पॉन्सिबल आहे ब्राउनिंगसाठी. किंवा तुम्ही जे कट वगैरे करतात किंवा खेळ वगैरे पाहिले असतील तुम्ही. त्यामध्ये ब्राउनिंग होतं. ते स्पॉयलेजकडे जाऊन ते त्यामध्ये मेजर असते. बाकी परऑक्सिडेज जे आहे ते अनदर एन्झाइम आहे. प्लांट्समध्ये भेटतं आणि हे ब्रेकडाउन करतं पेरोक्साईड आणि इज नॉट ब्राउनिंगचा काही संबंध येत नाही. पॉलिफिनॉल ऑक्सिडेज ते हे उत्तरच आहे. आणि कॅटलायझ जे आहे ते ब्रेकडाउन करतं हायड्रोजन पेरॉक्साईड इंटू वॉटर अँड ऑक्सिजन. एवढं टेक्निकल जायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण लवकरच पाहूया. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर इथं पण पाहू शकता. पूर्ण मी हे दिलंय, काय म्हणतात त्याला, 2 महिन्याचा प्लॅन दिलाय. त्या हिशोबाने पण तुम्ही करू शकता. चला मग, भेटूया मग. जय महाराष्ट्र. जय हिंद.